घरात नवा पाहुणा येणार होता. घर आनंदाने भरलेलं होतं. बाळंतिणीच्या काळजीमध्ये घरातला प्रत्येक जण व्यस्त होता. पहिले 7 महिने सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. आता आई होणार म्हणून रुटीन चेकअपची वेळ झाली होती. 7व्या महिन्यात कुटुंबीय बाळंतिणीला सरकारी रुग्णालयात घेऊन गेले. बाळंतपणात होणाऱ्या सगळ्या चाचण्यांसाठी रक्ताचे नमुने घेतले. काही दिवसातच त्याचे रिपोर्ट्सही आले आणि होणाऱ्या आईच्या पायाखालची वाळू सरकली. कारण ते टेस्ट रिपोर्ट होते HIV चे आणि रिपोर्ट आला होता पॉझिटिव्ह. रिपोर्ट मधला तो एक शब्द तिचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करणारा होता. जिवंतपणी मरण यातना देणारा होता. भविष्य अंधारात लोटणारा होता. एकतर मृत्यू समोर दिसत होता आणि 2 महिन्यात या जगात येणाऱ्या बाळाचं भवितव्य टाचेखाली चिरडणारा होता. हा पॉझिटिव्ह शब्द अख्ख्या निगेटिव्हिटीनं भरलेला होता. या पॉझिटिव्ह शब्दानं तिला आपलं घर सोडावं लागलं. पतीनं तिला दूर लोटलं. समाजानं तिला लाथाडलं आणि शेवटी गावही सोडावं लागलं. तिरस्कारानं भरलेल्या नजरा, अस्पृश्य असल्याची भावना आणि एका जीवासोबत मरणापर्यंत जगण्याची धडपड. एका आईसोबत आणखी काय वाईट होऊ शकतं? पण थांबा, तिच्यासोबत आणखी जे काही झालंय ते पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. अकलूज, सोलापूर जिल्ह्यातलं शहर. 2021-22 साली एका महिलेचा विवाह कराडमधल्या एका कुटुंबात झाला. लग्नाच्या 1.5 वर्षांनी ती महिला गरोदर राहिली. गरोदरपणात ती तिच्या माहेरी अकलूजला गेली आणि याच दरम्यान ऑगस्ट 2024ला या महिलेला 7वा महिना सुरू होता. आता भारतातच नाही तर जगभरात गरोदर राहिलेल्या महिलेला गरोदर असल्याची नोंद करून 7व्या महिन्यात कोणत्याही सरकारी किंवा खासगी टेस्ट सेंटरवर गरोदर महिला आणि तिच्या पोटातल्या बाळाची HIV आणि इतर टेस्ट या कराव्या लागतात. या टेस्ट महिलेला HIV आहे की नाही ते तपासून HIV असला तर तिच्या पोटातल्या बाळाला त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून पोटातच उपचार केले जातात. गरोदरपणाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यात आणि त्यानंतरच्या 6व्या किंवा 7व्या महिन्यात ही चाचणी केली जाते. जर पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यात आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्याचा संसर्ग बाळाला होऊ नये म्हणून उपचार हे सुरू केले जातात. पण बऱ्याच वेळा ज्या संबंधातनं महिला गरोदर असेल त्याच संबंधातून त्या महिलेला HIVचा संसर्ग झाल्याची शक्यता असल्यास 2 महिन्यात चाचणीत रिपोर्ट निगेटिव्ह येतात. त्यामुळे 6व्या किंवा 7व्या महिन्यात परत चाचणी करावी लागते. आता अकलूजच्या या महिलेची चाचणी ती गरोदर असण्याच्या 7व्या महिन्यात करण्यात आली. अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयात ICTC सेंटरवर डॉक्टर JS नेरे यांनी चाचणी केली असता तिचा रिपोर्ट HIV पॉझिटिव्ह म्हणून दाखवण्यात आला. हा रिपोर्ट पाहून त्या महिलेला अक्षरशः धक्काच बसला. हा संसर्ग होण्यासंदर्भात काहीच संबंध नसताना सुद्धा अचानक HIVचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवणं तिच्यासाठी आश्चर्याचं आणि धक्कादायक होतं. तिच्या संसर्गाबद्दलची माहिती तिला कुणालाच सांगता येत नव्हती. आपल्याकडे HIV रुग्णांकडे कशा दृष्टीने पाहतात हे तिला चांगलंच माहिती होतं. अकलूज ICTC सेंटरनं तिला पंढरपूरच्या ART सेंटरवर पाठवलं आणि तिचं समुपदेशन केलं. तिची HIV पॉझिटिव्ह म्हणून नोंद केली आणि HIV रुग्णाला दिली जाणारी अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट सुरू केली. ती महिला दररोज त्या गोळ्या सुद्धा खायला लागली. आता नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या मार्गदर्शक तत्वांनुसार गरोदरपणात हार्मोनल इम्बॅलन्समुळे फॉल्स पॉझिटिव्ह येण्याची शक्यता ही जास्त असते. म्हणून HIV पॉझिटिव्ह घोषित करण्यापूर्वी कन्फर्मेशन टेस्ट करणं बंधनकारक असतं. पण अकलूजच्या ICTC सेंटरनं ती टेस्ट न करताच घाईघाईनं महिलेला HIV पॉझिटिव्ह म्हणून घोषित केलं होतं. या महिलेला तिच्या माहेरच्या मंडळींनी गोळ्यांबद्दल विचारलं असता त्या पोटातल्या बाळाच्या तब्येतीसाठी असल्याचं ती त्यांना सांगायची. कारण आपण HIV पॉझिटिव्ह असल्याची गोष्ट घरच्यांपासून तिला लपवायची होती. कारण एकच, तिच्या बाळासाठी. नोव्हेंबर 2024 त्या महिलेला प्रसूतीसाठी सोलापूरला नेण्यात आलं. त्यावेळी तिथल्या महिला डॉक्टरांनी ती HIV पॉझिटिव्ह असल्यानं तिला तुच्छतेची वागणूक दिली. अवहेलना आणि प्रसूती कळा दोन्ही सहन करत करत तिची प्रसूती झाली आणि इथूनच सुरू झाला या संतापजनक कथेतला सगळ्यात मोठा धक्का. कारण बाळाच्या जन्मानंतर 1.5 महिन्यांनी बाळाची HIV तपासणी केली, पण धक्कादायक गोष्ट अशी की ती तपासणी निगेटिव्ह आली. आपण HIV पॉझिटिव्ह असताना आपलं बाळ निगेटिव्ह कसं काय असा प्रश्न तिला पडला. पण त्यातही ते बाळ निगेटिव्ह असल्याचा एक दिलासा होताच की. 2 महिन्यांनी बाळ आणि आई दोघे सुद्धा सासरी कराडला आले. पण त्यानंतर सुद्धा
आईनं आपला आजार कुटुंबियांपासून लपवलाच. आपण HIV पॉझिटिव्ह आहोत हे नवरा आणि सासरच्या मंडळींना कळालं तर आपला संसार मोडेल याची तिला भीती वाटायची. HIV लढण्यासाठी तिला रोज एक गोळी खावी लागायची. पण बाळंतपणाच्या 2 महिन्यानंतर सुद्धा आपली सून औषधं का खातीये असा प्रश्न तिच्या सासूला पडायचा. एप्रिल 2025 मध्ये सासूनं तिला पुन्हा गोळ्यांबद्दल विचारलं. आईनं पुन्हा तेच कारण सांगितलं. पण आता महिलेचं मूल 6 महिन्यांचं झालं होतं. तरी सुद्धा गोळ्या का थांबत नाहीयेत याचा शोध घेण्यासाठी सासूनं आपल्या सुनेच्या गोळ्यांची डबी घेतली आणि कराडच्या शासकीय रुग्णालयात जाऊन गोळ्यांची माहिती घेतली. तेव्हा या गोळ्या HIV म्हणजे एड्सच्या असल्याचं महिलेच्या सासूला दवाखान्यातल्या डॉक्टरांनी सांगितलं आणि सासूच्या पायाखालची वाळूच सरकली. संतापलेली सासू ती घरी आली. आपल्या मुलाला तिने याची माहिती दिली. वर्षभरापासून आईनं लपवलेलं सत्य अखेर समोर आलं. नवऱ्यानं बोलणं सोडलं, घरच्यांनी छळणं सुरू केलं, चारित्र्यावरच संशय घेतला जाऊ लागला. घरातनं निघून जाण्याच्या धमक्या सुरू झाल्या. पण दुसरीकडं आपल्या बायकोपासून आपल्याला आणि बाळालाही संसर्ग झाला असेल का याची सुद्धा नवऱ्याला भीती वाटायला लागली. अखेर नवऱ्याची आणि मुलाची कराडच्या ICTC सेंटरला जाऊन तपासणी केली. पण रिपोर्ट येण्याआधीच आईला घरातनं त्यांनी हकलून दिलं. घरापासून तुटलेली, समाजाच्या नजरांनी खचलेली ती ओली बाळंतीण 6 महिन्यांच्या बाळासह माहेरी निघून आली. पण सगळं काही संपलं असं वाटत असतानाच या कथेमध्ये तिसरा ट्विस्ट आला. 2025 सालचा मे महिना उजाडला. कराडच्या ICTC सेंटरमध्ये पती, पत्नी आणि मुलाची जी HIV चाचणी झाली होती ती चक्क निगेटिव्ह असल्याचा फोन रुग्णालयानं केला. एकीकडं आश्चर्याचा धक्का, दुसरीकडं HIV ग्रस्त नसल्याचा आनंद, तिसरीकडं वर्षभर झालेल्या अवहेलनेची चिड. अशा अवस्थेतच या आईनं ही सगळी माहिती आपल्या सासरच्या मंडळींना कळवली. पण त्यातल्या एकानं सुद्धा तिच्या या दाव्यावरती विश्वासच ठेवला नाही. नंतर तिनं मात्र हिम्मत करून अनेक शासकीय आणि खासगी ICTC सेंटरवर जाऊन चाचण्या केल्या. सगळ्या चाचण्या HIV निगेटिव्ह आल्या. पण सासरची मंडळी तिचं म्हणणं ऐकून घ्यायला तयारच नव्हती. आपला संसार आता कायमचा मोडला, आपलं लहान मूल आता उघड्यावर पडलं असे विचार तिच्या मनात आले. तिनं अनेक वेळा स्वतःला संपवण्याचाही प्रयत्न केला. HIV मुळे मृत्यू होऊ नये म्हणून ती आई डिसेंबर 2025 पर्यंत गोळ्या खात होती. त्या गोळ्यांचे तिच्या शरीरावर साईड इफेक्ट सुद्धा झालेले. तिचं वजन कमी झालेलं, केस गळायला लागलेले. पण इतक्यांदा रिपोर्ट निगेटिव्ह आला याचा अर्थ आपल्याला HIV ची लागण झालेली नाहीये हे तिला पटलं. पण मग प्रश्न असा की आपला पहिला रिपोर्ट HIV पॉझिटिव्ह कसा आला? याच एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी या आईनं सुरू केला एक लढा. एक लढा निष्काळजीपणाविरुद्ध, एक लढा बोगसगिरी विरुद्ध, एक लढा आपल्यावरच्या अन्यायाविरुद्ध. या आईनं आधी रुग्णालयात तक्रार करण्याचे प्रयत्न केले पण तिला कोणीच दाद दिली नाही. हे लक्षात आल्यावर तिनं राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट योगेश पवार यांची मदत घेतली. त्यांनी महिलेला कायदेशीर लढाई लढण्यासाठी सल्ला दिला. त्यानंतर या महिलेनं 14 जानेवारी 2026 ला इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात चाचणी केली. तिथं तिची HIV अँटीबॉडी चाचणी निगेटिव्ह आली. नंतर 19 जानेवारी 2026 ला तिनं पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात चाचणी केली. तिथं सुद्धा ती निगेटिव्ह आली. नंतर तिने शंकरनगर PHC मध्ये रक्ताचे नमुने देऊन ते खारघरच्या हिंद लॅबला पाठवले. या लॅबमध्ये HIV PCR पद्धतीनं केलेल्या HIV क्वालिटेटिव्ह चाचणीचा निकाल HIV-1 RNA नॉट डिटेक्टेड असा आला. त्याच दिवशी PCR क्वांटिटेटिव्ह म्हणजेच व्हायरल लोड चाचणीचा निकाल सुद्धा नॉट डिटेक्टेड असाच आला. याचाच अर्थ अकलूजच्या ICTC ने जो पहिला रिपोर्ट दिलेला तो चुकीचा होता. हेच अधोरेखित करण्यासाठी या आईनं अकलूज ICTC ने दिलेल्या पॉझिटिव्ह रिपोर्टची प्रत आणि इंदापूर, पंढरपूर आणि खारघरच्या निगेटिव्ह रिपोर्टच्या प्रती एका लेखी निवेदनासहित मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसहित संबंधित 17 जणांना पाठवून न्यायाची मागणी केली आहे. आता मुद्दा असा आहे की हे ICTC सेंटर चुकीचे रिपोर्ट्स का देतात? ही अनावधानाने झालेली चूक आहे की यामागे काही षडयंत्र आहे? या रिपोर्ट्सच्या मागे काही अर्थकारण दडलंय का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न मग सुरू झाला. तर त्याआधी मुळातच ICTC सेंटर नक्की काय असतात ते सांगते.
तर आयसीटीसी सेंटर हे सरकारी रुग्णालयात HIV चाचण्यांसाठी उभारलेलं सेंटर आहे. या सेंटरला शासनाकडनं आणि WHO कडनं दरवर्षी जवळपास 1 कोटींचा निधी येत असतो. वेगवेगळी बिलं हे सेंटर शासनाकडनं वसूल करत असतात. पण हे सेंटर सुरू ठेवण्यासाठी वर्षात किमान एक तरी HIV पेशंट एका सेंटरवर असणं बंधनकारक असतं. नाहीतर त्या सेंटरचा परवाना रद्द केला जातो. आणि हीच खरी गोम आहे. राष्ट्रीय छावा संघटनेचे नेते ॲडव्होकेट योगेश पवारांनी जो दावा केलेला आहे तो हादरवून टाकणार आहे. त्यांच्या मते हे सेंटर सुरू ठेवण्यासाठी हे लोक HIV पॉझिटिव्ह असल्याचे खोटे रिपोर्ट्स देतात आणि शासनाकडनं आलेला निधी लाटतात. फक्त अकलूजच नाही तर देशातल्या सगळ्या सेंटर्सची हीच अवस्था आहे. असेच खोटे रिपोर्ट्स दिलेले 2 पेशंट्स मंगळवेढा आणि पंढरपुरात आहेत. त्यातल्या एकाने तर 14 वर्ष सेंटरने दिलेल्या गोळ्या खाल्ल्यात. हा कारभार लवकर बंद व्हावा, महिलेला न्याय मिळावा आणि अकलूज आयसीटीसी सेंटरच्या गेल्या 5 वर्षांच्या रिपोर्टचं ऑडिट करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान या लढवई आईनं दिलेल्या निवेदनाचा काहीच परिणाम झाला नाही. अखेर तिनं माध्यमांच्या समोर येत सगळी हकीकत सांगितली आहे. माध्यमांनी मग थेट जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा डोईफोडे यांनाच गाठलं. त्यांनी त्रिसदस्य समिती स्थापन केली आहे. 8 दिवसात न्याय मिळवून देण्याचं आश्वासनही दिलंय. पण पुन्हा सरकारी खाबुगिरीचा कळस तिथेही पाहायला मिळालाय. ज्या त्रिसदस्यीय समितीची नेमणूक न्याय मिळवून देण्यासाठी केली गेली त्याच सदस्यांमधल्या एकानं त्या आईकडे 25,000 रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे आता कुंपणच शेत खात असेल तर ती आई दाद मागणार कुणाकडे? एकीकडं या आईची व्यवस्थेविरोधात लढाई सुरू आहे तर दुसरीकडं समाजाविरोधातली लढाई. HIV ग्रस्त आहे म्हणून बेदखल झालेल्या या आईनं आत्मसन्मानाची लढाई सुरूच ठेवली आहे. तिच्या कुटुंबानं तिला अजूनही स्वीकारलेलं नाहीये. पती, सासू आणि सासरच्या मंडळींची पाठ अजूनही फिरलेलीच आहे. तिला आपला मोडलेला संसार पुन्हा उभा करून हवाय. तिच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय हवाय. तिच्या झालेल्या शारीरिक नुकसानपायी भरपाई हवीये. आयुष्यातली वाया गेलेली 2 वर्ष तिला परत मिळणार नाहीयेत. पण किमान समाजाच्या नजरेत तिला आता सन्मान हवाय. आपल्याकडं बोगसपणाला हद्द नाहीये. फक्त सरकारी पैसा ओरबाडण्यासाठी सरकारी नखं वापरून सामान्यांच्या आयुष्यावर ओरखडे मारणाऱ्यांना जन्माची अद्दल घडवायलाच हवी. आणि पुन्हा असली बोगसगिरी करण्याची हिंमत कुणी करणार नाही. यासल्या बोगसगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? या आईनं दिलेल्या लढ्याबद्दल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.